तर गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ सकाळ. तर आजकाल एवढी थंडी पडायली की हद्दीच्या बाहेर नुसतं थडथड थडथड व्हायला लागले. जस्ट उठून बाहेर आले बघा आणि उन्हाला बसावं म्हणलं होतं. म्हणजे जितकं उन्हात जाईन तितकं भारी वाटायला होतं. तर सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि असं कोवळं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि ते कोवळं ऊन घेण्यासाठी मी बाहेर पडले, कारण खूप थंडी वाजत होती. आणि चूल पेटवण्यासाठी पाणी तापवायला आई इथं सरपण कटक्या बघत होती. बघू शकताय, आईच असते, सकाळी उठून तिचे कामं करते. आणि ह्या बंड्याचं बघा, बंड्याला सध्या एवढी थंडी वाजायली की बंड्या अक्षरशः बुसकाटात खड्डा खांदून बसलाय. तेव्हा शेळी सध्या थडथड करायला लागली आणि कोवळं ऊन पडले तरी सध्या थंडी वाजत होती. बंड्याला बोलत होते मी, बंड्याला अजून बघत होता. तर बंड्या कोणाला घेत नाही, चूल उकरत होता म्हणून आईने दगड घातले होते. दगड घातल्यापासून बंड्या असं बुसकट उकरून बसला. आई निघाली घराकडे सरपण घेऊन. आणि बघा कसं मी सूर्याकडे बघत होते, कवाकडे कोण पडेल असं. आणि जनावर सध्या पारा करून गेले होते. आणि हे बंड्या बघा, बंड्या जाजवत होता मी व्हिडिओ घेत होते म्हणून, कारण ते कुत्रे आता वय झाले त्यामुळे तसं करायला लागले. आणि हे पिऊ बघा माझी भाची, ती सध्या खिशामध्ये सकाळी सकाळी हात घालून फिरायला होते. बघा कशी हाय करते. ए पिल्लू पिल्लू माझं वागले हुशार, हाय करायला लागले. मी व्हिडिओ बनवते त्यामुळे तिला सवय लागली हाय बाय करायची. तर लेकरांना आपण जसं घरात वागतो तसेच संस्कार लागतात म्हणतात, तसंच आहे. तर इकडं बघू शकताय हे आपले जनावर. तर इकडं बघा, मी म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एवढा डॅन्ड्रफ झाला, एवढा डॅन्ड्रफ की घरातला आरसा पण फुटला होता. आणि डॅन्ड्रफला मी फार कुदरून गेले. तर मग माझी आजी म्हणली मला की घरगुती उपाय आहे, तू काय कर, लिंबू घास डोक्यामध्ये. मग मी बघत होते आणि डोकं पण खाजवायला होतं. आणि तसं खाजवलं की डोक्यातून कोंडा खाली गळायला होता. तेव्हा बघा मांडीवर किती कोंडा गळालाय. माझे केस एवढे दाट छान आहेत, पण त्या कोंड्यामुळे एवढं घाण दिसायला लागलं की बस विचारूच नका. आणि मेलेल्या लेकं सध्या आहे त्या निघतच नाहीत. आता त्यात तर काढल्या नाहीत, पण कोंडा काढला म्हणजे काढला नाही, लिंबू घासला. आजीचा हा सगळ्यात सोपा जुना उपाय करून बघावं म्हणलं आपण. तर लिंबू कापून घेतलं इथं आणि घासायला हाताने चालू केलं, कारण आई आणि वहिनी बिझी होत्या. आणि ते बघू शकताय माझ्या केसावर डॅन्ड्रफ असा चळक दिसत आहे, चळक. त्यामुळं मी बसले घासत लिंबू, बघू शकताय. आणि मला माहीत नव्हतं लिंबानं परिणाम होईल का नाही ते, पण माझ्या आजीनं सांगितलं म्हणून मी घासायला लागले होते लिंबू. घासलं लिंबू. भांग घासावं तर नव्हतं कोणी, पण मी तसंच ॲडजस्ट करत होते. आणि केस पण खूप दाट आहेत, तसं तर भांग घालायला पाहिजे तेव्हा व्यवस्थित येत आहे, पण नाही. बघा कसा अवतार झालाय, भूतीन दिसायली भूप आहे ना. तेव्हा ते लिंबू बी संपून गेलं. आणि आता मला सुधरत पण नव्हतं एकटीच्या हाताने कसं घासावं म्हणून, तरी पण ॲडजस्ट केलं. काय करायलीस आई? हो काय करायलीस? मला दिरडीची आग पडली होय. काय ग, बरं राहू दे मग, कशाला करायलीस उग, वेळ नसला तर राहू दे. का कुणाला खायचे असले तर करा, माझ्या एकटीसाठी कशाला उगच करायचे. बाबा